या जरा जोरात म्हणा हालेलुया. आणखीन जोरात म्हणा हालेलुया. फक्त बंधू म्हणतील हालेलुया हालेलुया. अजून जोरात म्हणा हालेलुया. प्रत्येक बहीण म्हणेल हालेलुया. हा हालेलुया. सर्व बहिणींबद्दल जरा टाळ्या वाजूया. सगळ्या जगामध्ये ही परिस्थिती आहे. सियोन कन्या सगळ्यात आवेशी असतात. हालेलुया हालेलुया. आणि म्हणून बंधूनो तुमचं घर सुस्थितीमध्ये आहे. आमेन. बायकोवर रागवण्यापेक्षा जरा उच्च आवाज करून प्रभूला धन्यवाद द्या. म्हणा आमेन. हा परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे. देव किती अद्भुत आहे याचा अनुभव आम्ही घेतलेला आहोत. We have experienced how good God is. मगाशी वर्षी सगळी आराधना चालू होती. And before the worship was going on, आतमध्ये जे मला जे असं मोकळीक वाटायला हवी ती होत नव्हती. and the freedom that I needed to experience, that was not happening. देवाचा आत्मा म्हटलं जरा डोळे उघड आणि बघ कशी लोक आहेत सगळे. And God said, open your eyes and see how the people are. मौशीला पण म्हटलं की ते सगळे ताट मानाचे झालेले ताट मानेचे झालेले. Everybody has become hard-hearted. तो मध्यस्थी करतो. मग He mediates. आम्ही पाहतो की देवाचं वचन वाचतो. आम्ही किती वेळा तुम्हाला सांगतो की परमेश्वराजवळ यायचं म्हटलं तर गीत गात त्या समोर या किंवा त्याच पुढे असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. And the scripture says, come to the Lord with singing. आम्ही का आमचं मुख बंद ठेवतो मला तेच कळत I do not understand why we keep our mouths shut. का संबंध ठेवता. Why do we keep our mouths shut? आशीर्वाद नकोय का. Do you not want blessings? बडबड करायला खूप आवडते. We like to babble. पण प्रभूसाठी तोंड उघडून प्रभूची आराधना करायला कोण आवडत नाही. But nobody likes to open their mouth and sing praises to Lord. वाचाळता आम्हाला शाप आणते आमच्यावर. And, म्हणजे व्यर्थ बडबड करणं. And futile blabbering brings a curse upon us. पण प्रभूसाठी गीत गाणं प्रभूसाठी मुख उघडणं आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण होतं. But opening your mouth and singing unto the Lord is a blessing. आणि मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आशीर्वाद घ्या. आशीर्वादाची सभा म्हणजे हेच आहे की आम्ही शिकवतो आशीर्वाद कसे घ्यायचे. And blessing meeting means we teach you how to receive the आणि ते blessings. शिकवल्याप्रमाणे तुम्हाला करायचे ते आशीर्वाद And मिळण्यासाठी. you need to learn and you need to do what you have been taught. कृतीच केली नाही तर काय उपयोग आहे. If you do not act, it is of no use. हालेलुया. Hallelujah. काय उपयोग आहे का कृती केली नाही तर. If you do not act, is it of any use? आम्ही विश्वास ठेवतो पण विश्वासाप्रमाणे कृतीच नाही. We have faith, but we do not act according to our मग तो faith. विश्वास मेलेला आहे. Then that faith is dead. विश्वास जिवंत असायला हवा. If you want your faith to be तो operative, विश्वासाप्रमाणे कृती करणं गरजेचं you आहे. need to act according to your मग faith. तो जिवंत विश्वास तुमच्यामध्ये कार्य And करतो. that alive faith works in you. तुमच्यामधून अद्भुत कार्य घडतात. Miraculous things work through you. डोंगराला ढळ म्हटलं तरी तो ढळून If you say जाईल. to the mountain, be collapsed, it will आजाराला collapse. धमकवलं तर निघून If you जाईल. rebuke the disease, it will go away. कारण देवाचा तो विश्वास तुमच्यामध्ये कार्यशील आहे. तो जिवंत आहे. Because देवावरचा the faith of God is operative in your life. म्हणून स्वतःला मोकळं करा. So free yourselves. देवाचा जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता Where आहे. the Spirit of God is, there is आणि freedom. तीच मोकळीकता तुम्हाला पूर्णत्वास नेणार आहे. And that freedom is going to take you to perfection. बांधून राहू नका. Do not be bound. देवानं त्या बंधनातून आम्हाला सोडवलेलं He आहे. has delivered you from that देवानं bondage. त्या शापातून आम्हाला He सोडवलेलं has आहे. delivered us from the curse. देवानं आम्हाला मोकळं केलेलं आहे. He has made us free. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं आम्हाला स्वातंत्र्य असावं म्हणून देवानं आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. And it says, Scripture says, God has made us free. पुन्हा दासत्वाच्या जुवाखाली अडकू नका. Let's not go under bondage again. पुन्हा त्या बंधनामध्ये पडू नका. Let's not go into that bondages तर again. आमच्या देवाच्या आत्म्यामध्ये आम्ही पुढं आणि पुढं जाणं In the गरजेचं Spirit आहे. of God, we need to go forward and गीत forward. गा प्रभूची आराधना करा प्रभूच्या नावाला धन्यवाद द्या. Sing songs, give praise and thanks to the name of the Lord. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. God is good and His mercy endures forever. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं मी स्वागत करतो. I welcome you all in the glory and holy name of Jesus Christ, who is the Son of Almighty God. आम्ही मागच्या वेळेस मी तुम्हाला 2-3 आठवड्यापूर्वी सांगितलं की आमचा मोबाईल आमच्यासाठी कसा घातक आहे. And 2-3 Sundays ago, I told you how our phone is dangerous to us. म्हणजे त्याचा चुकीचा वापर किती घातक आहे. Its incorrect use is very dangerous. आणि तरी
बऱ्याचशा तरुणांमधून अजून काही ते फरक पडलेला नाही. And still there is not much effect in the youngsters. त्या मोबाईलने त्यांना फार जखडून टाकलेला आहे. And that phone has bound them. आणि त्या सर्व गोष्टी आम्हाला आणि घातक आहेत, आम्हाला आमचा नाश करणाऱ्या आहेत. And all these things are very dangerous and lead us to destruction. आणि मग प्रियानो, तरुणपणाचे दिवस ते आम्ही कसे जगणं गरजेचं आहे तुम्हाला वारंवार शिकवलेलं आहे. And I'm teaching you how to live this youth days of your youth. आणि युथ मीटिंग मध्ये पण तुम्हाला ते शिकवलं जात And it असेल. has been taught in the youth meetings as well. पण आम्ही स्वतःला बांधून घेतलेलं आहे. But we have bound ourselves. त्या चुकीच्या गोष्टी आम्ही स्वतःला जखडून घेतलेलं आहे. We have bound ourselves with those आम्ही incorrect त्याच्यामध्ये things. गुंतलेलो आहोत. We are entangled in those आम्ही things. कधी देवाला म्हणतच नाही, देवा मला याच्यातून मुक्त व्हायचं We do आहे. not say, Lord, I have to be free. आम्हाला त्याच्यामध्ये अधिक इंटरेस्ट येत आहे. We have more interest in आणि those things. प्रियानो, आमच्या नाशाला ते आणि कारणीभूत ठरत आहे. And it is a reason for our आणि destruction. मग बायबलमध्ये असतं तो उपदेशकाच्या पुस्तकामध्ये Ecclesiastes says, 11वा अध्याय त्याचं 9व 10व वचन आणि 12व्या अध्यायाचं पहिलं वचन काय लिहिलंय पहा. हे तरुणा, ए तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव. तुझे हृदय तुला उल्हास देव. तू मनास वाटेल त्या मार्गाने तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. व नजरेस येईल तसा चाल. पण या सर्वांबद्दल पण या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल. देव तुझा झाडा घे. हे तुझ्या लक्षात असू दे. हे तुझ्या लक्षात असू देत. यास तो आपल्या मनातून खेद दूर कर. यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर. आणि आपला देह उपद्रवापासून राख. आणि आपला देह उपद्रवापासून राख. कारण तारुण्य व भरजवाणी कारण तारुण्य व भर जवानी ही व्यर्थ आहे. ही व्यर्थ आहे. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. अनिष्ट दिवस येत पहा, आहे. अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आणि आहे अशी वर्ष जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही मला काही सुख नाही असे तू म्हणशील. असे तू म्हणशील. it says in Ecclesiastes 11 and 9 onwards, Rejoice, O young man, in your youth, and let your heart cheer you in the days of your youth. Walk in the ways of your heart and in the sight of your eyes. But know that for all these things God will bring you into judgment. Therefore remove sorrow from your heart and put away evil from your flesh. For childhood and youth are vanity. Remember now your Creator in the days of your youth, before the difficult days come and the years draw near, when you say, I have no pleasure in them. या ठिकाणी तरुणांनी आत्मिक जीवनामध्ये कशी वाटचाल करावी त्याच्यासाठी या ठिकाणी काही इशारा देवानं दिलेला आहे. God has given a sign on how the youth should behave. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतो. Here the word of God says, उपदेशक बोध करत आहे. and Ecclesiastes it's instructing us. तो म्हणतो हे तरुण आपल्या तारुण्यात आनंद कर. He says, Rejoice, O young man, in your youth. चांगली गोष्ट आहे. It is a good thing. पण आनंद कुठं करावा? But where should we have तो joy? खरा आनंद कुठं शोधावा? Where should we search the तो true मला joy? कसा प्राप्त होईल How can I obtain it? ते आम्ही शोधणं महत्वाचं आहे. We need to search those things. आनंद वेगवेगळ्या प्रकारातून मिळत असतो We प्रियानो. receive joy through different पण various आनंद things. आम्ही पाहतो आनंदाचा खरा परिणाम जर आम्हाला पाहायचा If असेल, you want to see the real effect of joy, आनंद क्षणभराचा आहे. and joy is temporary. आनंद एका दिवसाचा आहे. It lasts for a day. आनंद एका महिन्याचा आहे. It lasts for a मग month. कायमस्वरूपी आनंद पूर्ण होणारा आनंद कुठे ते आम्ही पाहतो का? Do we search where do we get everlasting joy? आनंद शोधण्यासाठी अनेक लोक व्यर्थ काहीतरी आणि खटपट करत And असतात. many things work hard to find the true joy. क्षणापुरतं काय आनंद मिळत असेल, And they might receive joy momentarily. पण त्यानंतर सगळं काय पुन्हा व्यर्थ आहे प्रियानो. But then again, everything seems vanity. मला कशा सुख नाही असं ते तरुण म्हणत असतो प्रियानो. The youth says there is no pleasure in all these things. बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं आपल्या तारुण्यात आनंद कर. The Bible says, Rejoice, O young man, in your youth. त्याच्यामध्ये गर्भित असतो. त्याच्यामध्ये अजून एक असं आम्ही समजलं पाहिजे की तो आनंद कुठं आहे. खरा आनंद तो आम्ही शोधणं गरजेचं We आहे. need to understand where we need to search the true joy. ज्याप्रमाणे योसेफानं तो आनंद शोधला, The way Joseph searched for the joy, ज्याप्रमाणे दानिएलानं तो आनंद शोधला, the way Daniel searched for the joy, ज्याप्रमाणे यहोशुआनं तो आनंद the शोधला, way Joshua searched for the joy, मोशेने तो आनंद शोधला, Moses searched the joy, पौलानं तो आनंद शोधला. Paul searched the joy. प्रियानो, तुम्ही तुमच्या तरुणपणामध्ये तो आनंद शोधला पाहिजे. तो आनंद कसा प्राप्त करून घेता येईल त्याच्या मागे आम्ही लागलं पाहिजे You प्रियानो. youth people, you should search the joy in your life, how you can obtain the true joy. कारण तरुणपणामध्ये आनंद हाच एक महत्वाचा भाग आहे. Because in youthful days, joy is the true thing. तरुण जर निराश दिसले तर कोणाला चांगलं वाटत And नाही. nobody feels good if a young man is sad. घरामध्ये जरी आपला एखादा तरुण मुलगा असला तो जर शांत बसला तर लगेच आई बाबा विचारतात का रे बाबा शांत बसला. Even if a young man is sad in his
his home, his parents immediately ask what happened. कारण तरुणांचा चेहरा काळवंडलेला कधी चांगला वाटत It नाही. is never good that the face of the young तो people is नेहमी blackened. टवटवीत असावा, It should be fresh. तो तजेलदार असावा, should be cheerful. तो आनंद असावा, तो आनंदी दिसावा. It should be joyful. त्या चेहऱ्यामध्ये काहीतरी करण्याची धमक किंवा उर्मी ती तेच त्याच्यामध्ये असणं And गरजेचं the आहे. face should have the zeal to do something. मग तरुण हा आनंदी असला So a पाहिजे. youth should be always कुठल्या joyful. प्रकारच्या आनंदाने तो तरुण आनंदी असला पाहिजे. And with what type of joy should he be joyful? आत्मिक गोष्टीच्या द्वारे, Through spiritual things. देवाच्या आज्ञा पाळण्याच्या द्वारे, Through obeying the word of God. देवाच्या सानिध्यामधला आनंद. The joy through the presence of God. दावीद सुकुमार होता प्रिया, And David was a young आणि त्याने boy. आनंद मिळवला. And he received joy. प्रभूसाठी जगण्याचा निर्धार त्याने घेतला. And he decided to follow God. देवाने त्याला रानातून इस्रायलच्या राजपदावर बसवलं. And through the wilderness, God made him seated in त्याने the लढाया throne. केल्या. He fought. हा, आणि देवाने त्याला विजय दिलेला And आहे. God gave him victory. तो आनंदी आहे प्रिया. He is joyful. त्याने आनंद उपभोगला. He obtained and experienced आणि joy. प्रभूच्या सानिध्यामधला आनंद हा पूर्ण होणारा आनंद आहे. And the joy through the presence of God is a complete मग joy. तरुणपणामध्ये आपलं जो वाहन चांगलं आहे, It is good that you bear your burdens in your प्रभूनं youth दिलेलं जो हा, and bear the yoke of म्हणजे the तुम्हाला God, आनंद मिळणार so आहे. then you will receive joy. पण आपल्या तारुण्यात आनंद कर. So rejoice in your youth तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देऊ. and let your heart cheer you in the days of your youth. हा, हृदयचं काम आहे उल्हास देणं. And the job of the heart is to cheer you. पण त्या हृदयामधून उल्हास देण्यासाठी तुमचे विचार त्या हृदयामध्ये कुठले ते फार महत्वाचं आहे. But for the heart to cheer you, it is important what kind of thoughts are present in your mind. हालेलुया. मग तारुण्याने भरजवानी व्यर्थ आहे असं म्हणून चला आपला जगातला आनंद मिळवा असं म्हणणं चुकीचं आहे. And it is not of use when you say that childhood and youth are vanity, so let's do anything to receive the joy. मग आपल्या तारुण्याच्या दिवसात तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव. And let your heart cheer you in the days of your youth. मग हृदय जे उल्हास देणार आहे, Heart cheers you, तर ते हृदय प्रभूसाठी उन्नत करा. so edify your heart for God. त्या हृदयाची जागा, त्या हृदयाचं आणि ते तुमचं हृदयाचं स्थान देवासाठी तुम्ही मोकळं करा. And give the place in the heart for God. तुमच्या हृदयामध्ये त्याला विराजमान होऊ द्या. And enthrone him in your heart. तुमच्या हृदपटावर त्याची वचनं कोरलेली असू द्या. Let your tablets of the heart have his word. देवाच्या आज्ञा तुमच्या हृदयामध्ये असणं Let गरजेचं आहे. the commandments of the God be in your heart. आणि त्याच्यामध्ये सुख उपभोगा देवाच्या आज्ञा पालनामध्ये प्रियानो. And experience pleasure in obeying the तर commandments तुमचं of God. हृदय तुम्हाला उल्हास देणार आहे. So let the heart cheers you. तो आपल्या मनास वाटेल त्या मार्गाने मार्गाने व नजरेस तसा चाल. Walk in the ways of your heart and in the sight of your पण या eyes. सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. Know that for all these things, God will bring you into judgment. परवानगी दिली तुला जसं चालायचं तसं And चाल. God has given you permission to walk by the ways of your heart आणि देवाने सांगितलं तुला मार्गाने व तुझा नजरेस येईल तसा तू चाल. and walk in the sight of your eyes. मनास वाटेल तसा चाल. Do as you please. नजरेस येईल तसा चाल. Walk in the ways of your पण heart. एक लक्षात ठेव, But remember this. परिणाम त्याचा काय होणार What is the आहे. after effect? देव तुझा झाडा घेणार आहे हे विसरू नको. Do not forget that God will bring हे you into तुझ्या judgment. लक्षात असू द्या. Let you remember this. याच तो आपल्या मनातून खेद दूर कर Therefore, remove sorrow from your heart आणि आपला देह उपद्रवापासून राख. and put away evil from your flesh. कारण तारुण्य व भरजवानी ही व्यर्थ आहे. Childhood and youth are vanity. हालेलुया. Hallelujah. एक दिवस ते संपणार आहे. One day everything is going म्हणून to आपल्या end. मनातून खेद दूर कर. So therefore, remove sorrow from your हो, heart. आपला देह उपद्रवापासून राख. Put away evil from your flesh. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं Previously, I told तुम्ही you. ज्या जितका वेळ आणि मोबाईल मध्ये गुंतून राहील त्याचा परिणाम तुमच्या देहावर होणार The आहे. more you're engrossed in your phone, it will affect your तुमच्या flesh. डोक्यावर त्याचा परिणाम It होणार will आहे. have effect on your brain. डोक्यावर परिणाम झाला की तो ऑटोमॅटिक देहावर परिणाम And होतो. once it has effect on your brain, automatically it has effect on आणि your flesh. प्रियानो तो उपद्रव आहे प्रियानो. And that is evil. म्हणून आपला देह उपद्रवापासून राख. So put away evil from your flesh. चांगली वस्तू आहे तुमच्या हातामध्ये आहे ती, You have a good thing in your पण hand, तुमच्यासाठी ती वाईट होऊ देऊ नका. but let it not be bad for you. तुमच्यासाठी ते आजार आणणारी असू देऊ नका. Let it not be a thing that brings तुमच्यासाठी ते diseases. मेंटल तुम्हाला डिस्टर्ब करणारे असे ठरू देऊ Let नका. it not be a thing that brings mental disturbance. योग्य वापर करा. Use it rightfully. चांगल्यासाठी वापर करा. Use it for the good व्यर्थ cause. गोष्टीपासून दूर राहा Stay away from evil things. आणि काम झालं की जरा लांब ठेवा. And once the work is done, keep it away from you. किती लोकांचा मोबाईल पण स्विच ऑफ आहे, पूर्ण स्विच ऑफ, फ्लाईट मोड आहे. हात वर करा जरा. सगळ्यांचे फ्लाईट मोड मध्ये बंद आहे ना सगळ्यांना. चांगली गोष्ट आहे. It is a good thing. मोबाईलचा स्विच बंद असेल की देवाची वाणी बरोबर ऐकू येते. Once the mobile switch is off, you can automatically hear God well. फोन जर चालू असेल मग तो सायलेंट जरी असला तरी तो चालू असतो. If it
it is switched on, even though it's on silent, मग ते पर्स मध्ये असलं तरी ते जरा व्हायब्रेशनने हलतं बरोबर, even if it vibrates, you know that it is vibrating in your purse. लगेच लक्षात येतं. है का? Immediately you understand. हा. लगेच लक्ष कोणाचा जरी येऊन गेला, कधी एकदा सुटतो आणि बघतोय कोणाचा मेसेज आलाय, कोणाचं काय आलंय. Immediately we want to see who called us or texted us. मन देवाच्या ठाई लावा, And put your heart to the word of चित्त God. प्रभूच्या ठाई लावा, Concentrate on God. प्रभूमध्ये एक रूप व्हा. Be one in God. जो प्रभूशी जडलाय प्रभू आणि तो एक आहे, पवित्र शास्त्र मला The सांगतं. scripture says one who is connected to God are one. मग प्रभूशी जडून राहा. So stay connected to God. कनेक्ट राहायचं असेल तर प्रभूशी राहा. If you want to stay connected, be connected जोडलेलं to राहायचं God. असेल तर प्रभूशी If जोडलेलं you राहा. want to be joined to God. मोबाईलशी जोडलेलं Do राहू not नका. be connected to your phone. चुकीच्या गोष्टीशी जोडलेलं राहू Do not be नका. joined to the wrong things. व्यर्थतेच्या गोष्टी, व्यर्थतेच्या गोष्टीच्या त्याला जोडलेलं राहू Do not नका. be joined to the futile things. हालेलुया. Hallelujah. म्हणून आता व्हॉट्सअप टीचिंग म्हणजे व्हॉट्सअप ज्ञानवायशी खूप आणि जोक्स आलेले आहेत. And there are many jokes on the WhatsApp. हा. कुठनं मिळालं ज्ञान? व्हॉट्सअप का? Where did you get the knowledge from? Through WhatsApp? मग त्या ज्ञानाला काही ज्ञानाची काही खात्री नसते. And that kind of knowledge does not have any guarantee. हालेलुया. Hallelujah. कालच मी एका ब्रदरांबरोबर बोलत होतो. Yesterday I was talking to a brother. म्हटलं काय ते आरोग्याच्या विषयी काय हा एक म्हटलं ना की जरा ड्रायफ्रूट खाणं चांगलं आहे, की दुसरा चटकन येतो त्या लाईनवर लगेच की तो म्हणतो या व्यक्तीने हे ड्रायफ्रूट खाऊ नका. And if it is told about you should eat this and this for your health, immediately a second person comes in and he says to try it. केळी खाण्याचे फायदे असे आहे The uses of eating a banana are की लगेच such. दुसरा जण आलाच प्रश्न, केळ्याचे दुष्परिणाम काय काय होतात Immediately the other comes what the disadvantages of eating a असं नाही का नाही? banana. हा. म्हणजे मनुष्य गोंधळून जातो. Means a man is confused. काय करायचं त्याला समजत येत नाही. He does not understand what to do. पवित्र शास्त्र उघडा, Open your scripture गोंधळ निघून जाईल. and you'll not be confused. हिशोबकार स्मरण करून खाल्लेलं काही वर्जन आहे. And whatever you eat with thanksgiving does not हालेलुया. harm you. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला काय योग्य आहे, काय योग्य आहे, देवाच्या वचनानुसार मिळालेलं सुज्ञता तुम्हाला शिकवणार आहे. पवित्र आत्मा तुम्हाला शिकवणार आहे. And the Holy Spirit is going to teach you wisdom, what is good and disadvantages for yourself. व्हॉट्सअपचं ज्ञान म्हटलं की काय कामाचं नाही. And knowledge of WhatsApp is of no use. लगेच त्याची चेष्टा केली जातात. And immediately it is made fun of. युनिव्हर्सिटीचं नाव कुठं शिकलास? पुन्हा युनिव्हर्सिटी. हा ठीक आहे. And it is asked, where have you learned? Pune University. हा लगेच ते का खात्रीचं आहे. And it is guaranteed. म्हणून तुम्ही कुठले पदवीधर आहात फार महत्वाचं It is आहे. important what kind of designation you आता are फार on. खाजगी युनिव्हर्सिटी पण आलेल्या आहेत. And there are many renowned universities. कुठल्या युनिव्हर्सिटीचं काय नाव आहे माहित नाही. We do not know what is the name of those पण universities. जे नामांकित संस्था आहेत किंवा युनिव्हर्सिटी आहेत, But the renowned universities, तिथून पदवीधर झाला की त्या माणसाला डोळे बंद करून त्याला लगेच त्याचा देणं आदराने तरी त्याचा इंटरव्ह्यू घेतात. and if he's graduated, they blindly take that person. मग तुम्ही कुठून ज्ञान घेता हे फार It is महत्वाचं आहे. important from where you get the हा, knowledge. पवित्र शास्त्राचं ज्ञान घ्या. Get the knowledge from the तुम्हाला scripture. सर्व काही तिथं शिक्षण मिळणार आहे. You'll receive all the तुमच्या education there. तरुणपणामध्ये तुम्ही कसं जगायचं How आहे, you should live in your youth days. तुमच्या आणि वृद्धापकाळामध्ये तुम्ही कसं जगायचं How आहे, you should live in the तुमच्या days of your सामाजिक old. जीवनामध्ये तुम्ही कसं जगायचं In आहे, your social life, how you to live. तुम्ही प्रभूला कसं सादर व्हायला How should पाहिजे, you present yourselves to God. सर्व गोष्टीचं ज्ञान तुम्हाला देईल. The knowledge of all the things. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त You होईल. receive the guidance of Holy पण Spirit. गोंधळून टाकणाऱ्या गोष्टीच्या मागे लागू नका. But do not go behind the things that आणि confuse you. तुमच्या जवळ असलेला तो डबा, तो गोंधळून टाकण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये. And the phone that is with you, it has high effect that will make you confused. हा, सावध राहा. Be vigilant. हालेलुया. Hallelujah. आरोग्याच्या बाबतीमध्ये तर अजिबात हलगर्जीपणा करू नका. And do not be careless in terms of your health. समजा काही डाऊट असेल, If you have any doubts, सरळ डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. go to the doctor and take his advice. उगाच नाहीतर काहीतरी गोंधळ करून स्वतः शरीराचा नाश करून घेऊ नका. Uselessly do not take any instruction and destroy your health. असेच एका डॉक्टरांचं मी जरा ऐकत होतो. मी जरा नावं बघून मग डॉक्टरांचं युट्यूबवर वगैरे ऐकत असतो. And by seeing the names of the doctor, I watch things on YouTube. ते सांगत होते की देवानं पाणी निर्माण केलेलं आहे. He says God has invented water. बरेच युट्यूब मध्ये आले डॉक्टर आता की ते सकाळी पाण्यामध्ये हे टाकून प्या, ते टाकून प्या. And many doctors say you have to put such and such in your water and then अमुक drink it. प्रकारचं पाणी, तमुक प्रकारचं पानं. This type of water and that type of पण water. देवानं जे पाणी निर्माण But केलंय the water that God ते created, नैसर्गिक
पद्धतीने निर्जंतुक केलेलं पाणी प्या, तेच तुमच्या शरीराला उपयोगी आहे, बाकीचं काय उपयोगाचं And नाही. it is disinfected and natural way, and that is useful for you. आणि ते पाणी पिणं गरजेचं आहे. And you need to drink that मशिनरी water. पण अशा आल्यात ना वॉटर प्युरिफायरच्या, त्या अशा की ज्याच्यामध्ये जे आम्हाला आवश्यक असणारे घटक ते पण मारून टाकतात त्या. And there are water purifiers that remove the vitamins that are useful for our body. काय करायचं समजत नाही. We do not understand what to do. हालेलुया. Hallelujah. आमच्या लहानपणी शाळेमध्ये जाताना पाण्याच्या बाटल्या वगैरे हा काय प्रकारच नव्हता. And while going to school, there was no such thing as bringing your water फक्त bottles. डबा असायचा बरोबर. Only tiffin. डबा खायचा, Eat the tiffin पळत पळत एक कॉमन कॉर्पोरेट शाळेची टाकी असायची, and go to the common tank. नळ सोडायचा, Open the tap and drink the water. आजार नाही, काय नाही, काय नाही. No diseases and nothing. हालेलुया. है की नाही? आम्हाला देवानं आता शरीरावर आलं तर ठीक आहे, थोडं सांगतो तुम्हाला, मग आपण पुढे जाऊया. I'll tell you about our देवानं body. आमच्या शरीराचीच रचना अशी केलेली And God आहे has created our body in की such a चुकीची way. गोष्ट जर त्याच्यामध्ये आली की त्या आतमध्ये अशा पेशी आहेत की त्याला फाईट करून If any संपतच का नाही. हालेलुया. wrong things enter our body, there are cells that fight it and make it go away. मग आम्ही काय करतो की शरीरामध्ये कुठला असा चुकीचा जंतू जायला नाही पाहिजे म्हणून आम्ही फार त्याला, आणि सगळं काही एकदम हायजेनिक असं त्या शब्दामध्ये आता सगळं काही एकदम काय बोलायचं. And we do not let anything infect our body. मग आतमध्ये जे संरक्षण करणाऱ्या ज्या पेशी त्यांना काही कामच राहत नाही. And the cells that are in our body that protect us, they have no work. त्यांना काम झालं पाहिजे की नाही काय तर. आता समजा सैन्यांची तयारी केली तर ते युद्ध नाही झालं, चांगली गोष्ट आहे, मग त्यांना ते मॉक ड्रिल असा काहीतरी एक प्रकार असतो की नाही. And if the army is made battle ready, but there is no battle, they have the mock drills. ते कशासाठी असतं? Why do we have that? कारण त्यांना जर अचानक काय आलं तर त्यांना ते जे शिकले ते त्यांना अनुभवात पाहिजे, एक्सपिरियन्स त्याचा पाहिजे. So that out of sudden, if there's a war, they should have practice. आमच्या लहानपणी औंधला एक नदी आहे, त्या नदीवर ते पलीकडे मिलिटरी कॅम्प आहे. त्या मिलिटरी कॅम्पच्या ठराविक महिन्यातून रात्री पहाटे पहाटे लोक मिलिटरी मॅन यायचे सगळे, आणि मग त्या संपूर्ण नदीवर असा एका तासामध्ये ब्रिज बांधायचे. And there's a military in Aun, and they had this that they had to build a bridge upon that river. मग त्या ब्रिजवर त्यांचे मोठमोठे मिलिटरीचे ते ट्रक्स जायचे, नंतर रणगाडे त्याच्यावर ते, आणि ते प्रॅक्टिस करायचे. And the battle used to go, the tanks used to go from that bridge. आणि मग त्या ठिकाणातून परत एक तासानंतर सगळं त्यांचा प्रयोग झाला की परत ते ब्रिज पटकन त्या तासामध्ये आणि काढून तो बरोबर फोल्ड करून एक तासामध्ये तिथं काहीच नव्हतं अशी अवस्था असायची. And once that experiment is done, they used to remove the bridge and fold it as if nothing happened. त्यांना ती प्रॅक्टिस असायची. They had that practice. मग आमच्या शरीरामध्ये त्या ज्या पेशी आहेत, ज्या फाईट करणाऱ्या The आहेत, cells that fight in our body, त्यांना काम मिळायला पाहिजे. they should receive ते some work. काम मिळालं की ते अजून सशक्त होतात. They become strong when they receive काम work. नाही मिळालं की त्या काय उपयोगाचं If they नाही. don't have work, it is of no use. हालेलुया. Hallelujah. वाटतंय का जरा काय? Do you agree or not? हा, म्हणून मागच्या मी म्हटलं की ऊन वारा पाऊस काहीच बाळाला लागू द्यायचं नाही. And last time I told you, let not wind, sun, मग or आता air डॉक्टर म्हणतात experience. त्या आई वडिलांना, And doctor says to the parents, त्या मातीमध्ये सोडून जरा, let the children play in the mud. त्या गवतामध्ये सोडून. Let them play in the grass. मातीशीच मनुष्य निगडीत पाहिजे. And man should be connected to the त्याचा dust. जन्मच मातीतून झालेला. He's born by the dust. हालेलुया. Hallelujah. आमेन. लक्षात घ्या आम्हाला काय करायचं. Understand what we have to do. देव आमच्या बरोबर आहे. God is with us. आमच्या बरोबर आमच्या वतीने युद्ध करणारा तो देव आहे. He's a God who fights for us. युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं The आहे. battle is not yours but तुम्हाला mine. फक्त विश्वासामध्ये भक्कम You चालायचं only आहे. have to be strengthened आणि in खरं faith. ज्ञान आम्हाला घ्यायचं And we आहे. have to receive true माझ्या knowledge. भावांना बहिणीवर देवाचं वचन आम्हाला सांगतं, आपल्या मनातून खेद दूर कर आणि देह उपद्रवापासून राख. The scripture says, remove sorrow from your heart and मग put हे away जर मला evil from your flesh. हे जर मला उपद्रव देणारं ठरत असेल If the phone is the reason that तर causes त्याचा evil, काही उपयोग नाही. then it is of no use. ते मला उपयुक्त ठरत असेल तर माझ्यावर आहे प्रियानो. If it has to be useful, it is upon me. आता मनाला विचारावर इथं बसलेले तरुण पोरं किती जण त्या दिवशी सांगितल्यापासून मोबाईल वापरणं एकदम कमी केले, फक्त कामापुरताच वापरतो. And now I can ask how many youth people sitting here have reduced the phone usage. एक सुद्धा हात वर करणार आहे मला माहिती. Not one will lift up their hands. सगळ्यांच्या वडिलांकडनं मी माहिती घेत असतो. I take information from all their fathers. आहे की नाही? बरोबर ना? काय उपयोग आहे मग शिकवून? What is the use of teaching? काहीच उपयोग नाही. It's of no use. तंत्रज्ञान चांगलं आहे.
technology is good, पण त्याचा वापर आम्ही योग्य करणं गरजेचं आहे. but we need to use it for a good आणि म्हणून cause. प्रियानो, याच तो आपला देह उपद्रवापासून राख. आणि आमच्या देहाला उपद्रव करणारी सगळ्यात मोठी गोष्ट आज जर काय असेल तर हा मोबाईल आहे. Put away evil from your flesh, and the one major thing that puts evil is this phone. डोक्याला त्रास, It puts problems in your head, डोळ्याला त्रास, and the trouble to your एकाच eyes, पोझिशनला पडून बघितल्यामुळे ती त्या बाजूच्या पोझिशनला त्रास, and trouble for one part of your body because you watch in that position, मणक्याला त्रास. and a problem to your spine, आता सगळ्यात जास्त आणि मणक्याचे आजार वाढलेले आहेत. and the disease of spine have increased. आता काय डोळ्यांचे हॉस्पिटल बघतो आम्ही, दाताचे बघतो, कानाचे बघतो, नाक कान घसा तज्ञ. आता वेगवेगळ्या ठिकाणी मी पाहतो मणक्याचे हॉस्पिटल निघालेले आहेत, फक्त मणक्याचं काम करतात. We see different kinds of clinics, but now we also see the special clinic for spines. कारण का? What's the reason? मोबाईल, कम्प्युटर, Phones and computers. तासन तास नोकरी, तासन तास त्या खुर्चीवर For बसायचं, hours and hours sitting on the chair, मग होतो त्रास. then you have the problem. म्हणून प्रियानो, आम्ही योग्य वापर करणं गरजेचं. So beloved, we need to use it for the right cause. आम्हाला मी मागेही तुम्हाला सांगितलं की श्रीमंत व्हायच्या मागे लागू नका. And last time I told you, do not be greedy behind to get पुरेसं rich. धन मिळवा, Just receive wealth. श्रीमंत होण्याच्या मागे लागू नका. Do not be greedy for money. श्रीमंती काही उपयोगाला हो तुम्हाला येणार नाही. And riches will be of no use. स्वस्त ते मुळीच देणार Will नाही. not give you pleasure. परवा मी एका व्यक्ती तरुणाला सांगत होतो, The day before yesterday, I was तू telling सगळा you, वेळ घालवतोस व्यवसायामध्ये, you put all your time into your आणि तू business. म्हणशील की आता मग ते उतार वयामध्ये मी आणि मग त्याचा उपभोग घेणार आहे. And you say in the later ages, I will experience the pleasure out पण of ते it. उतर वयामध्ये तुझ्या शरीरानेच तुला साथ दिली नाही तर ते सुख काय But उपभोगणार in the आहे? later days, if your body does not support you, what is of use? सगळं काय आहे पण शरीराला साथ देत नाही. You have everything, but the body चांगला does not बेड आहे पण support you. झोप येत नाही. You have a good bed, but you cannot काय sleep. उपयोग आहे त्या बेडचा? What's the use of the bed? त्यापेक्षा प्रभूची उपासना करा, Instead, praise the Lord आपल्या शरीराला योग्य, आपल्या फॅमिलीसाठी योग्य कष्ट करा, ते मिळवा, and do the right labor for your family, आणि to your जिथं body, बसाल तिथं झोपा, मस्त झोप and लागेल. then sleep. You'll have a good sleep. हालेलुया. Hallelujah. सुखी झोप कुठली माहितीये का? What is a pleasurable जो sleep? पडल्या पडल्या झोपतो ना तो मनुष्य The सुखी. one who sleeps as soon as he gets on the आणि bed. पडल्या पडल्या झोपणारा मनुष्य सुखी. तो कोण आहे की तो देवाला भिवून चालणारा. And the one who sleeps on the bed as soon as he gets on the bed, he's the man who fears the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुझी झोप सुखाची हो. May your sleep be pleasurable. झोपेचा पण अभाव आमच्या शरीरावर खूप घातक परिणाम करतो. Insomnia is also very destructive to our body. आणि म्हणून प्रियानो, काय काय मुलं रात्र ते मोबाईल बघत बसतात So many youth see that phone all night, आणि मग ते शक्य झोपेचा दुष्परिणाम, and the disadvantages of सगळ्या sleeplessness, गोष्टीचा परिणाम. all the after ओके, effects. पुढे जाऊयात आपण. हाल Let's move forward. कारण तारुण्य आणि भरजवानी ही व्यर्थ आहे. It was childhood and youth are vanity. 12व्या अध्यायाचं पहिलं वचन वाचा. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. कोण आहे आमचा निर्माणकर्ता? हालेलुया. कोण आहे? मग जोरात म्हणा की तरुणाला, बोला की जरा जोरामध्ये. कोण आहे तू त्या निर्माणकर्ता? जो निर्माणकर्ता कोण आहे आपला? मग बोला, माझ्याकडे बघा की जरा. मागच्या वेळेस पण म्हटलं जरा माझ्याकडे बघत जाऊन. हाल, कोण आहे आपला निर्माणकर्ता? जोरात म्हणा, परमेश्वर आहे. काय अभिषेक? हा, परमेश्वर आमचा निर्माण करता आहे. God is a creator. मग आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण कर. Remember now your creator in the days का of your youth. का स्मरण करायला सांगितलंय? Why have they told us to remember? पुढे सांगितलंय अनिष्ट दिवस येत आहे. Further it says difficult days are coming. म्हणजे वाईट दिवस येत आहे. Bad days are coming. मग या वाईट दिवसातून निभावून तुम्हाला जायचं If you असेल, want to go successfully over this या bad वाईट days, दिवसाचा परिणाम तुमच्या जीवनावर चुकीचा होऊ नये असं जर तुम्हाला वाटत if असेल, you want that this bad days should not affect your तर life, आपल्या या तरुणपणाच्या दिवसामध्ये आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण in कर. these days of youth, remember your creator. म्हातारपण हे स्मरण करण्यासाठी नाही, ते नंतर स्मरण करण्यासाठी आहे ते, पण पहिले तरुणपणामध्ये ती सवय लागणी गरजेचं Not in आहे. the old age,
age, but also in the youth, you should have the habit to remember your Creator. वयस्करपणामध्ये काही काम नसतं म्हणून लोक देवाच्या मागे लागतात. Old age, because there is no job, they go behind the पण God. जे तरुणपणापासून देवाच्या मार्गामध्ये आहेत, त्यांचं आणि ते देवाचं स्मरण But करतात, the ones who are youth are behind the Creator, त्यांचं ते स्मरण अखंड जगामध्ये तोपर्यंत चालू असतं प्रिया. and that keeps going on in the world. मग आपल्या तारणाच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण कर. Remember now your Creator in the days of your youth, पहा, अनिष्ट दिवस येत आहे before the difficult days आणि come. अशी वर्ष जवळ येत आहेत And such years draw की near, त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. when you say, I have no pleasure in them. आणि आजकाल तरुण मुलांच्या बहुतेक मुलांच्या मुखातून हेच उद्गार आहे. And majority of the young people say the same sentence. काय एवढं शिकून का उपयोग नाही? What is the use of getting so much काय education? अर्थ नाही There is जगामध्ये? no meaning. काहीच उपयोग नाही. This is of no use. का प्रियानो? What happened, beloved? अनिष्ट दिवस आलेले आहेत. Difficult days have come. आणि तू का स्वतः असं म्हणत आहे? And why are you saying this to yourself? कारण तू आपल्या देवाचं स्मरणच करत Because नाही. you are not remembering your Creator. त्या सारखं त्या मोबाईल मध्ये तुझं लक्ष You're आहे, always in your phone. सारखं त्या गोष्टीमध्ये तुझं लक्ष आहे. You're entangled in your phone. एखाद्या गोष्टीविषयी किंवा एखादी नकारात्मक गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडल्या तर प्रियानो, आम्ही त्याच्याविषयी चिंता न करता आम्ही प्रभूला धन्यवाद द्यावा, आम्ही प्रभूचे आभार माना. किती वेळा मी सांगतो तरुणांना, I told you many times, if adverse things come into your life, praise God and keep praising Him. तरी आमच्यातले तरुण आजारपण आले की खचून जातात, Still our youths, when there comes a disease, नोकरी they नाही are मिळाली की depressed. खचून जातात, They are depressed when they do जरा not काय get the मनाविरुद्ध job. झालं की खचून जातात. If nothing happens according to अहो, your will, तुम्हाला they are depressed. शिकवण्याचा परिणाम काय झाला? What is the effect of teaching? तुम्हाला ते शिकून का उपयोग झाला? What is the youth तुम्ही- if it taught you? तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये ते लागू करून घेत If नाही you do not apply to your तर life, काय उपयोग आहे? what is of use? आजाराला If there comes a disease, काय जगून उपयोग आहे? it's of no use. आजाराला What is the use of disease? देवाने म्हटलं का तुला या आजारात मी तुला घेऊन जाणार आहे म्हणून. Did God tell you that I'm going to take you away in this आणि जर disease? देव म्हटला मी तुला घेऊन जाणार तर आनंद करा. देव म्हटला घेऊन जाणार आहे म्हणजे मी तिथं असणार And आहे. if God says He's going to take you, rejoice because you will be there. पण हाही पॉझिटिव्ह थिंकिंग आमच्यामध्ये येत नाही, This also positivity does not come into our कारण आम्ही minds स्मरण करत नाही. because we do not remember our God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हा. त्या चोराला येशू म्हटला की आज तू मग बरोबर सुखलोकात असशील. To the thief, Jesus said, "You'll be with me in paradise." त्या मरणाच्या वेळेस पण तो आनंद करत असेल की नाही नक्की? Will he not be rejoicing while his time of death as well? हा की नाही? हा, तो आनंदी झाला असेल. He must have been glad. अरे जो जीवनाचा अधिकारी तोच मला म्हटला की आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असणार आहे. And the master of life, he has told me that he will be with me in paradise. मग प्रश्नच येत नाही. So there's no question. मग तुम्ही जर प्रभू मध्ये आहात If you are in God, तर तुम्ही का खेद करता प्रियानो? why are you sorrowful? अनिष्ट दिवस आले तरी चालतील, No matter the difficult ते days दिवस come, जगामध्ये चालू झालेले आहे, the difficult days have पण started, तुम्ही घाबरू नका, but you do not fear कारण तुझं कल्याण होणार आहे. परमेश्वर म्हणतो because God says you'll be blessed. विश्वासाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी मिळून त्याला कल्याणकारक आहे. पवित्र शास्त्र आम्हाला The scripture सांगतो. says all the things happen for good in the मग believer's ते life. आणि जगामध्ये आलेल्या अनिष्ट दिवसाचा तुझा काय संबंध? What is the relation of difficult days and your life? जो देव तुझ्या आयुष्याला दिवस जोडते तो देव तुला म्हणत आहे, हा दिवस मी जोडलाय, यामध्ये तू उल्हास कर, आनंद कर. The God who adds days to your life, that God says, be rejoice and do not be sad. हा दिवस परमेश्वराने नेमलेला आहे, This day is the day that God has made. यात उल्हास कर, आनंद कर, Rejoice and be glad. खेद करू नको. Do not be sorrowful. तरुणपणाच्या दिवसामध्ये आपल्या पर निर्माणकर्त्याचं स्मरण कर. Remember your Creator in the days of youth. मग तू म्हणू शकशील पौलाप्रमाणे, And then you'll say like Paul, सर्वदा प्रभू मध्ये आनंद करा. rejoice in the Lord always. पुन्हाही सांगतो आनंद Again करा. I say rejoice. तरुण मुलांचा आनंद हरवून गेलेला आहे. And the joy of the youth people is gone away. स्पर्धा जगातली, There is a competition in the world. पॅकेज, Packages. आणि हल्ली मुलांची नोकरी एक स्थिर नसते. And the jobs of these young people is not काय तर stable. वेगवेगळे शब्द आलेले आहेत. There are different words. आम्ही म्हणायचं कार्ड पंच, आमचं कार्ड पंचिंगचं टायमिंग 8:05 And they used to say, earlier days we used to say, card punching time is so and so. लॉग इन, Now it's login. लॉग इन, Login. सगळे वेगवेगळे शब्द आले. There are different kinds of words now. प्रियानो, आम्ही पाहतो की जगामध्ये आम्हाला जगत असताना आमचा देव आम्हाला काय सांगतो त्या गोष्टी आहेत. And while living in this world, there are things that God is प्रभूमध्ये teaching us. आनंद कर. Rejoice in the आणि तो Lord. आनंद करायचा असेल And if you want to have तर that आम्ही त्याचं joy, स्मरण we करावं. need to remember आम्ही Him. त्याच्या मार्गामध्ये We need to चालावं. walk in His ways. आमच्यासाठी देव आहे We have प्रियानो. God for आणि म्हणून us. प्रियानो, आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण कर. आणि कारण दिवस वाईट आहेत. So beloved, remember now your Creator in the days of your youth. अशी before the वर्ष difficult जवळ days येतात come. की त्यात मला काही सुख नाही असे तू And म्हणशील. years draw near when you say, I have no pleasure
pleasure in them. मुलं नोकरीमध्ये पण सुखी नाही. And people, young people are not happy in their jobs. नोकरी सोडायची म्हणजे तो एक शब्द आहे. And they also have a word to काय leave the स्विच job. काय करायचे, स्विच करायची बरं, म्हणजे काय बदलायचे, काय करायचं. Job search. आम्ही इलेक्ट्रिशियन, आम्हाला स्विच म्हणलं की हे वाटतं स्विच. No, I'm an electrician. If switch, I see the light Button. switch, Ah. the button. नोकरी स्विच करायची. I want to switch the job. काय झालं, What happened? काय नाही, वर्षभर होतं किती येतं आता. I was there for a year. अरे बापरे, समाधान नाही. They're not satisfied. पॅकेज पाहिजे, They want हे packages. पॅकेज ते They पॅकेज. want this package. पण that. देव इतकं चांगलं पॅकेज घेऊन तुमच्या समोर आलाय, तिकडं कुणाचंही लक्ष नाही. Nobody pays attention to the package God has brought. राजा वेशीतून आत आलेला आहे, And God, the king has come through the gates. कल्याणदायी वरदान घेऊन आलेला With आहे. blessings he has come. मस्त पॅकेज आहे. It is a great package. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. स्थिर राहा प्रिय. Be stable, beloved. जे देवाने दिले त्याच्यामध्ये स्थिर राहा. Be stable in what God has given. चांगली गोष्ट आहे तुम्हाला, आणि प्रमोशन मिळत असेल, इन्क्रीमेंट मिळत असेल तर तुम्ही पुढे जाणार. पण सारखं त्या 6 महिने झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झाले की चालत, तिकडं सोडला, तिकडनं सोडलं, तिकडनं सोडलं, तिकडं उड्यास मारत असतं It सारखं. is a good thing that you receive promotion and increments, but do not keep switching over 6 months or a year or 2 आणि years. हे सुरा घातक आहे. And this is also dangerous. प्रियानो, आत्ताच्या ज्या परिस्थिती आहेत ना, ते वाटतं की खूप असं हे भारी चांगलं विज्ञान, हे चांगलं तंत्रज्ञान, पण हे सगळं घातक आहे. In today's situation, we see everything technology and everything is good, but it is very त्यात काही अर्थ dangerous. नाही. It has no meaning. विसावा मनुष्य विसरलेला आहे. And man has forgotten मागं rest. तुम्हाला सांगितलं, मोठमोठे उद्योगपती स्वतःला शहाणे म्हणणारे म्हणतात की 18 तास काम करा, देशाचा विकास होईल. And big businessmen say that work for 18 hours and do not have rest. देशाचा विकास करा आणि तुमच्या देहाचं नुकसान करून घ्या. Develop the country but destroy your health. तुम्हाला जर कार्यक्षम व्हायचं असेल तर तुम्हाला विसावून पाहिजे की नाही. Do you not need rest to proceed? कमीत कमी 7 तास झोप पाहिजे. At least you need 7 hours of 7 sleep. तास झोप केली तर तुम्हाला 8 तास काम करता येईल. If you sleep for at least 7 hours, you can work नाहीतर for काय 8. उपयोग आहे त्याचा. Then it's of no use. आणि म्हणून उगाचच कुणाच्या नादी लागू नका. So do not go behind anybody. दिवस कामासाठी दिलेला आहे, And days are for work, रात्र झोपायसाठी night दिलेले to आहे. sleep. असं प्रभू म्हणतो, मी म्हणत नाही. And the script, the Lord says not म्हणून I. काम करा, So work, झोपा, sleep, आराम करा, have rest, कामाला जा, go to work, प्रार्थना करा, pray, रविवारी चर्चला या, come to church on मुख Sunday, उघडा, open your mouth, गीत गा, sing to the Lord, प्रभूची आराधना करा. give praise to the तुमच्या Lord. हातच्या कामाला देव बरकत देणार and आहे. God will give blessing to your work of हालेलुया. hands. मग खेद तुझ्या, आणि बायबल मला सांगतं, ज्याचा काही ला आणि सुख नाही असे तू म्हणशील. And you will say, I have no pleasure in them. आणि प्रियानो, ही तशी परिस्थिती आलेली आहे. And such situation has arrived. विश्वासामध्ये असलेल्या तरुणांनो सावध राहा. So all the youths that are in faith, आत्मिक जीवन तुम्हाला देवाने सांगितले जगायचं आहे. God has told you to live a आणि spiritual त्या life. आत्मिक जीवनाची वाटचाल करणं गरजेचं आहे. It is important to walk in that spiritual म्हणून मी life. पाहतो, हे आता जे सांगितलं ते तरुणपणातल्या पापांविषयी सांगितलं की, आणि चुकीच्या गोष्टी करू नका, परमेश्वराचं स्मरण करा. It's told about the sins of the youth. Do the right things, मग do not do the wrong. तरुणपणाची पाप, त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये काय होतो, What are the effects of the sins of the youth? त्या गोष्टी आज तरुणांसाठी मी सांगणार आहे. Today I will tell that to the आणि youth. त्याच्यानंतर मी पाहतो की, आणि आई वडिलांच्या आज्ञा पाळणं, त्या गोष्टी त्या पण त्याच्यामध्ये कंटिन्यू असणार And आहे. obedience to the parents, that also I will continue. तर पहिली गोष्ट मी पाहतो, योबाचं पुस्तक, याचा 13वा अध्याय आणि त्याचं 26 वचन. तरुणांचं आत्मिक जीवन. हालेलुया. Spiritual life of the youth. तरुणपणाच्या पापांपासून दूर राहणं किती गरजेचं आहे पहा. 13वा अध्याय योबाचं पुस्तकाचं आणि त्याचं किती वचन सांगितलं? 26 वचन वाचा. तू माझ्या नावावर हम्म. कठीण शिक्षा लिहितोस. हा. माझ्या तारुण्यातील पातकांचे फळ मला भोगाव्यास लावितोस. पुढं वाचा. तू माझे पाय खोड्यात घालितोस आणि माझ्या सगळ्या चालचलणुकीवर नजर ठेवितोस. तू माझ्या पावलांभोवती रेषा मारितोस. मी सडलेल्या वस्तूंप्रमाणे, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालो आहे. हा, चुकीचं वागणारी तरुण प्रिया. It says, Job 13 and 26 onwards, For you write bitter things against me and make me inherit the iniquities of my youth. You put my feet in the stocks and watch closely all my paths. You set a limit for the soles of my feet. Man decays like a rotten thing, like a garment that is moth-eaten. या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये सांगतो, Here the scripture says, तू माझ्या नाव, वाचा रे परत एकदा वचन. तू माझ्या तू नावावर माझ्या नावावर, कठीण शिक्षा लिहितोस. हा, काय लिहितो? कठीण शिक्षा लिहितो. कुणाच्या नावावर? माझ्या नावावर. का कठीण शिक्षा लिहितो? देव काय आपला कठोर आहे का? नाही, आमचं चुकीचं वागणं आहे.
It says you write bitter things against me. Is our God strict? No, our behavior is. सत्य माहित असून आम्ही त्याला धुडकावून लावतो प्रियानो. Even though we know the truth, we do not obey. आपल्या तरुणपणाच्या दिवसामध्ये आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण करून आम्ही दुसऱ्याच गोष्टीचं स्मरण करतो. Instead of remembering God in the days of our youth, we do other things. आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये आनंद कर बायबल मला सांगतो तो खरा आनंद आम्ही शोधून तो आनंद न करता आम्ही जगातला आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. Bible says rejoice in the days of your youth, but instead of finding the true joy, we go behind other things. म्हणजे आम्ही काय करतो प्रियानो, आम्ही चुकीच्या गोष्टी करतो. Means we do the wrong things. आम्ही देवाच्या विरोधातल्या गोष्टी करतो. We do the things that are against God. अधार्मिकाची आम्ही कृत्य करतो. We do the things of unrighteousness. आत्मिक गोष्टीकडे आम्ही लक्ष देत We नाही. do not pay attention to the spiritual आणि मग things. बायबल म्हणतात की तू माझ्या नावावर कठीण शिक्षा लिहितोस. The Bible says you write bitter things against me. माझ्या तारुण्यातील पातकांचे फळ मला भोगावयास लावतो. You make me inherit the iniquities of my youth. हालेलुया. Hallelujah. म्हणून बायबल असतं तू तुझ्या मनाला येईल तसं चाल, तुला नजरेस पडेल तसं तू जा, पण या सर्व गोष्टींचा एक दिवस काय करणार आहे परमेश्वर झाडा घेणारा. Bible says do walk as per your heart, do as per your sight, but remember God will bring you into judgment for this. आणि म्हणून या ठिकाणी बायबल So सांगतं here the Bible says, माझ्या तरुणपणातल्या पातकांचे फळ मला भोगावयास लावितो. make me inherit the iniquities of my youth. मग प्रियानो लक्षात ठेव, So beloved, remember, तारुण्य ते व्यर्थ आहे, and youth is vanity, भरजवानी तर व्यर्थ आहे. and youth is vanity. मग व्यर्थ म्हणून कसे जगायचं का? So if it is vanity, त्या do we live it तरुणपणामध्ये anyway? तुमचं दुसऱ्या भागामध्ये पुढच्या एका टप्प्यामध्ये तुमचं रूपांतर होणार आहे. And your youth is going to be transformed into another standard. युवक अवस्था, कुमार अवस्था, युवक अवस्था, प्रौढ अवस्था, वृद्ध अवस्था. Childhood and youth and middle age, adults and then old age. मग तुमचं तरुणपण जर योग्य असेल If your youth is right, तर तुमची प्रौढावस्था चांगली असणार आहे. then your advanced age would be तुमची good. प्रौढावस्था चांगली If असेल your mature age is तर good, तुमचा वृद्धापकाळ चांगला then your असेल. old age will be good. म्हणून तुमचं येणं जाणं सर्व का देव आशीर्वादित करणार And आहे. your coming and going, God will bless. म्हणून तरुणपण आम्ही पाहतो अतिशय सुंदर आहे पुढच्या गोष्टीसाठी चांगली साठवणूक करण्याचं. And youth is a good age to store up good things for the future. पावित्र्याचं जीवन जगा, Live a life, holy life. चांगलं जीवन जगा. Live a good life. तुम्ही तरुणपणातले दिवस अशा रीतीने देवासाठी व्यतीत करा की देवाने त्या प्रत्येक दिवसाची आठवण ठेवून तुमचं संपूर्ण आयुष्य आशीर्वादित करावं. Live the days of your youth in such a way that God will remember the days of your youth in the future and bless you. व्यर्थतेच्या स्वाधीन होऊ नका Do प्रियानो. not surrender yourselves to कारण जर futility. आम्ही व्यर्थ गोष्टी केल्या, Because if we do futile देवानं things, सांगितलं त्याच्या विरोधात जर आम्ही केलं we go to against the things that God has तर told us, मला आपल्या तरुणपणातील पातकांचे फळ भोगावयास लावतो. then He will make me inherit the iniquities of my तो youth. ईर्ष्यावान देव He is आहे, a jealous तो God. पवित्र देव He आहे, is a holy तो God. दयेचा देव He is a आहे, merciful God. तो भस्म करणारा अग्नी आहे. He is also the fire that will scorch. हालेलुया. हे Hallelujah. पण आम्ही आमच्या लक्षात ठेवणं We गरजेचं. also need to remember these things. हालेलुया. Hallelujah. म्हणून तुमचा उत्तरार्ध चांगला व्हावा If you want your latter to be good, तर तुमचा पूर्वार्ध चांगला असणं गरजेचं it is आहे. important your beginning is good as well. तरुणपण हे चांगल्या साठवणुकीचे दिवस आहे. Youth are the days that you store up good things. तरुणपणामध्ये चांगला व्यायाम करा, Exercise well in the days of your youth. वृद्धापकाळपर्यंत तुम्ही चांगले राहा. You'll stay healthy in the old age. तरुणपणामध्ये चुकीच्या गोष्टी करून तुमच्या शरीराला तुम्ही खेद दिला If you destroy your health by doing wrong तर things in your तुमचं शरीर youth, शेवटपर्यंत तुम्हाला साथ देणार. and your body will not support you म्हणून in your old संग्रह age. करण्याच्या या दिवसामध्ये So while in this youth, चांगला संग्रह करा. and do store up good तुमचं things, संपूर्ण आयुष्य चांगलं असावं, may your whole life be तुमची good. प्रौढावस्था चांगली असावी, Your future will be good. तुमचा वृद्धापकाळ चांगला Your असावा. old age would be तर good. लक्ष द्या, तुमचं तरुणपण चांगलं ठेवणं हे तुमच्या हातामध्ये They आहे. pay attention that it is in your hands to keep your youth हालेलुया. days nice. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एखादा वाईट वागणाऱ्या मुलाला सुद्धा आई वडील म्हणतात तुझं कल्याण होवा. Even if a son does not behave good, parents say, "May it be blessed. You have good ते in your आई life." वडील आहेत, Those are parents. पण देव असं म्हणणार नाही. God will not say it. हा, तो कसा आहे, तो पक्षपात करणारा देव He नाही. is an impartial God. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्याला त्याला फळ देणारा तो He देव will आहे. reward each one according to his works. म्हणून प्रियानं दुःखदायक वारसा परिणाम पापाचा आहे.
the inheritance of sadness is not good. म्हणून बायबल मला So सांगतं, the Bible says, माझ्या तारुण्यातील पातकांचे फळ मला भोगाव्यास लावतो. make me inherit the iniquities of my youth. तू माझे पाय खोड्यात घालतोस You put my feet in the आणि stocks माझ्या सगळ्या चालचलणुकीवर नजर ठेवतो. and watch closely all my paths. तू माझ्या पावलास भोवती रेषा मारितो. And you set a limit for the soles of my म्हणजे feet. तू आम्हाला रेषा कशासाठी मारायची असते? And why do you set limit? मर्यादा आहे. For a boundary. याच्यामध्ये जर तू राहिलास If you live in this तर तुला boundary, आशीर्वाद आहे. then you have blessings. हालेलुया. काही काही ना त्या मर्यादा आवडत नाही, Many people do not like the त्या boundaries. रेषा आवडत They do नाही. not like the limits. काय असं कुठं असतं का जीवन? How is that such? Is आता that नाही how मजा life is? करायची तर कधी म्हातारपणी करायची का? And if not now, should we enjoy in old age? कर आता काय मजा करायची, Then enjoy what you have to do नंतर होईल now. सगळ्या गोष्टी. And later you'll receive the after effects. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. हा. माझी जे मित्रमंडळी होती आमच्या तरुणपणातली, म्हणजे 17, 18, 20, 25 वर्षापर्यंत, And in the ages of 17 to 25, the friends that I had, माझं तारण फार उशिरा झालं. and I was saved very later. 1989 साली माझं तारण झालं. And in 1989 and 1990, ख्रिश्चन परिवारामध्ये जन्माला आलेलो, पण तारण झालं उशिरा. I was born in a Christian family, but I was saved very later. आणि मग आमचे जे मित्रमंडळ होते ते अतिशय भारी होतं. And my friend circle was good. बार मध्ये बसणं, To sit in the रोज bars, मटण खाणं, eat meat दारू प्यायची. and drink. पण देवानं माझ्यावर एक विशेष कृपा केली होती. But God had a special grace upon माझ्या my माझ्या life. सगळ्या मित्रमंडळी सगळे पिणारे खाणारे सगळे होते, पण कधी मी दारूला किंवा त्या क्लासला कधी स्पर्श केला नाही. All my friends used to be drunk, but I never touched the drink. आणि देवाने एक असा मला मित्र दिला होता चांगला. And God had given me a good friend. तो पिणाराच होता, He used to drink, पण तो मला खूप सांभाळायचा. but he used to take care of me a lot. कुणी जर मला काय पाजायचा प्रयत्न केला माझ्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये, तर तो त्यांना म्हणायचा, जर तू केलं ना तुला आमच्या ग्रुप मध्ये घालून टाकेल. त्या आवीला काय करायचं नाही. And anybody tried intoxicating my drink, he used to scold them. तो मला चांगला सांभाळ. He used to take care of me. आणि मग ते असे सगळे मित्र होते. And those we all were friends. मग नोकरीला ह्या टेल्को मध्ये 6 महिने, बजाज ऑटोला 6 महिने असे जॉब करायचं. Then I started working in telco for 6 months and the other for 6 नाटकात months. काम करायचं. I used to work in dramas. नाटकाचे रिहर्सल झालं की चालला कुठंतरी बार मध्ये. After rehearsal, they used to go to some bar. पण देवाने त्या सगळ्या गोष्टीत मला सांभाळलं. But in all those things, God त्यावेळेस माझे protected me. मित्र आहेत ना, मला खूप बोलायचे. In those days, my friends used to असला taunt me a कसला lot. तो रे पुरुष, असला कसला तो हिरो काम करतो आणि असलं काय पित नाही काय How नाही. are you such? You are a man and you do not drink. मग आता बऱ्याच वर्षांनी कधी कधी एखादा मित्र भेटतो मला. आता सगळे एकदम काही 55 वर्षाचे, काही 60 वर्षाचे असे झालेले आहेत. And now a few of our friends, sometimes they meet me. Many of them are 55 and 60 years of age. मग भेटले की गळ्यात पडतात, अरे अभ्या मस्त तू लय चांगलं राहिला राव त्या काळामध्ये, And काय they- पिला नाही काय नाही. आता बघ आमची अवस्था काय And they embrace me and said you and say that you lived a very nice life, but look at our condition now. माझे 3 मित्र, अतिशय जवळचे मित्र जग सोडून गेले. 3 of my close friends are no more on this earth त्या घाणेरड्या सवयी पाहिजे, वेगवेगळे नाद, त्यांना वेगवेगळ्या व्याधी त्यांच्या शरीरात चढल्या. because of the bad habits they were infiltrated by the diseases. सगळे गेले. Everybody passed away. तरुणपणामध्ये आम्ही जो संग्रह करतो आम्हाला पुढे तो उपयोगी पडतो. Whatever we store in our youth life, that Hallelujah. helps us in future. हालेलुया. Hallelujah. आता माझ्या चेहऱ्याकडे कोणी बघितलं तर कोणी माझं वय सांगू शकणार If नाही. anybody looks at my face, nobody is able to guess my age. आमेन. Amen. जे आम्ही तरुणपणामध्ये साठवून ठेवतो ते आमच्या वृद्धापकाळामध्ये आम्हाला उपयोगी पडतं. Whatever we store up in our youth life, we experience it good in the old age. तरुणांनो, तुम्हाला जर तरुणपणामध्ये देव मिळालेला आहे And young people, if you have received तर through त्या God in देवाच्या your youth, आज्ञेमध्ये राहा, stay in His commandments. देवाच्या मर्यादेमध्ये Stay राहा, in those boundaries. नीतिमत्वामध्ये राहा, Stay in the righteousness. आत्मिक जीवन जगा, Live a spiritual life. प्रभूचं भय धरा, Fear the Lord. आई वडिलांचं भय धरा Fear your parents. आणि वाईट गोष्टीपासून दूर राहा. And stay away from evil things. आपल्या मनातून खेद तू दूर कर. Remove sorrow from your heart. आपला देह उपद्रवापासून तू राहा. Keep your heart away from evil. देव तुला उदंड आयुष्य देऊन आशीर्वादित करणार God आहे. will give you a long life and देव bless तुझ्या you. आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत करणार He will आहे. increase the limits of तू your ज्या भूमीवर life. पाऊल ठेवशील देव तुला ती भूमी देणार God आहे. will give you the land तू that you ज्या set your foot कामामध्ये on. हात घालशील त्या कामामध्ये देव तुला आशीर्वादित Whatever करणार you put your आहे. hands into, God will give you देवानं तुला victory. विजयापेक्षा अधिक केलेला He आहे. has made you greater than a आपल्या conqueror. तारुण्याच्या दिवसामध्ये आपल्या निर्माण करताचं स्मरण कर. Remember your creator in the days of your youth. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पुढं देवाचं वचन आम्ही पाहूया योबाच्या पुस्तकामध्ये 20वा अध्याय आणि त्याचं 11 वचन. त्याने श्रम करून मिळविले हा. ते त्याने परत दिले पाहिजे. हा,
त्याला ते घेऊन टाकीता येणार नाही. त्याने मिळविलेल्या धनाच्या मानाने त्याला आनंद लाभणार नाही. 11 वचन वाचलं ना? 18. 11 1 त्याच्या हाडात त्याच्या हाडात तारुण्याचा जोम भरला आहे, तारुण्याचा जोम भरला आहे, पण तो त्याच्याबरोबर मातीस मिळेल. पण तो त्याच्याबरोबर काय होईल? मातीस मिळेल. मातीस मिळणार. Says in Job 20:11, his bones are full of his youthful vigor, but it will lie down with him in the dust. म्हणून या ठिकाणी देवाचं आम्हाला सांगतं Here the word of God की says, त्याच्या हाडात तारुण्याचा जोम भरला आहे. his bones are full of his youthful पण काय उपयोग vigor. आहे? But what is it? What use देवाच्या it is of? विरोधात ते सगळं आहे. It is against God. अधार्मिकता त्या ठिकाणी आहे, It has unrighteousness. देवाची अवज्ञा त्या ठिकाणी आहे, They're disobeying God. जोम आहे, They have vigor. पण तो त्याच्या बरोबर मातीस मिळेल. But it will lie down with him in the तो dust. जो जोम आहे त्याच्या बरोबर तो मातीस The मिळणार. vigor that he has with him, it will lie down in तरुणपणामध्ये dust. केलेल्या पापांचा हा परिणाम, दुष्परिणाम आहे. It is a disadvantage of the sins made in your पण youth. हाडाचं जोम आहे, Vigor of the bones. देवाच्या आता सानिध्यात जर मला ते मिळालेलं आहे, If I've received in the presence of प्रभूनं God, मला अंतर्यामी बल संपन्न केलेलं God has आहे, strengthened my inner man, तर मी पृथ्वी स्वर्ग स्थानावर बसवलेला then आहे. I am enthroned in the heavenly पण मी places. पाप केलेला आहे, But if I've sinned, देवाच्या विरोधात वागलेला आहे, if I've walked तर against त्याच्या God, हाडात तारुण्याचा जोम भरला आहे, in his bones are youthful vigor, पण त्याच्या बरोबर मातीस but मिळेल. it will lie down with him in the dust. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तरुणपणातल्या पापाचा हा दुष्परिणाम. This is the disadvantage of the sins in the youth. हालेलुया. म्हणून प्रियानो सावध, तरुणांनो सावध. So, young people, be careful. आता हे तरुण युथ मीटिंग मधला हा विषय, पण आता मला युथ मीटिंग मध्ये येतच नाही, म्हणून आज मी तुम्हाला रविवारच्या सभेमध्ये सांगतो. This is a topic for the youth meeting, but I'll युथ tell you मीटिंग now. तर मला तर रिपोर्ट येतो, युथ मीटिंग मध्ये भरपूर युथ आहेत अशी की जे येतच नाहीत. And I get a report that many young people do not attend the youth meeting. रात झालं, दुपारपर्यंत गेलो, 1-2 लेक्चर पास्टर सोडतात, उशिरा घरी जायचं, कधी एकदा जेवण आणि करून बिचारा पुढून कधी एकदा माझं ग्रंथ बाहेर काढतोय. And people hurry on when this ends and we go home and eat, and then I take out my phone. हा. हे आमची अवस्था आहे. This is our situation. आणि आई वडील पण कधी मुलांना फोर्स करत नाही, जा आज युथ मिटिंग आहे, पैठ करत जा. And parents also do not force their children to go to the youth आई meetings. वडिलांचं सुद्धा काम आहे. This is also the job for the parents. एकदा एकाने तक्रार केली होती एका पित्याने One father had complained, की माझं पोरग काय एकदा चर्च मध्ये मी आणून सोडल्या, तर चर्चची जबाबदारी ती आहे. now I have left my child in the church. It is the responsibility of the church. आमच्याकडे तुमचं पोरग 24 तास नसतं, We do not have a child for 24 hours. चर्चच्या वेळेमध्ये असतं, It is for the time that the युथ church is. मिटिंगला आमच्यावर असतं, For the youth meetings, he's आला with तर us. असतो. If he comes, then he's आणि with मग आम्ही us. घरामध्ये जास्त वेळ असतात मुलं का आमच्यावर असतं जास्त And are the children home more or in the church? नाही. पण एकदा चर्चच्या ताब्यात दिलं ते पास्टर एल्डर बघून घेते. But if I surrender my child in the church, pastors and elders will take care. असं नाही असतं प्रिया. It is not आई that way. वडिलांची जबाबदारी पण आई वडिलांनी ओळखली पाहिजे. Even parents should identify their मुलगा जातोय responsibilities. का चर्चला, Is my child going to the church? तो वेळेवर चर्च मध्ये येतोय का Is नाही. it coming on time to the संडे church? स्कूलची जी मुलं आहेत 8वी 9वी 10वी, त्यांना घरी गेल्यानंतर आई वडील विचारतात का काय शिकवलं तुला आज. And for the children in 8th, 9th and 10th, do the parent ask what has been taught in आम्ही the ती Sunday काळजी school? आम्ही ती काळजी घेत नाही. We do not care for that. हा. मग पर्याय ही चुकीची गोष्ट आहे. It is the wrong thing. आपल्या मुलांची योग्य आत्मिक काळजी पहिली घ्या, First, you take care of the spiritual म्हणजे life of your बाकीची children. काळजी देव घेणार आहे. So the God will take care of the त्यांच्या rest. शिक्षणामध्ये देव त्यांना गती देणार आहे. And God will give them speed in their त्यांना उच्च education. स्थानावर देव He विराजमान will enthrone them करणार in the higher पण पहिल्यांदा places. त्यांच्या आत्मिक जीवनाची काळजी घ्या. Pay attention to their ते spiritual life. प्रभूमध्ये कसे वाढतील, How will they grow ते in Lord? वचनामध्ये कसे How can वाढतील, they grow in the त्यांना word? प्रार्थना कशी करता येईल, How can they pray या more? सगळ्या गोष्टीचं शिकवणं तुमच्या आणि आई वडिलांनी ते घरी बघणं गरजेचं आहे. चर्च मध्ये शिकवलं जातं, घरी ते अनुकरणात आणा, त्यांच्याकडनं ते करून घ्या. This is taught in the church, but at home, parents should take care of these हा. things. आम्ही पाहतो पुढची गोष्ट, दुःखदायक आठवणी असतात प्रियानो, त्याचे जे परिणाम असतात दुष्परिणामाचे, त्याचे परिणामाचं स्तोत्र संहिता 25वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. सगळ्यांना परिचयाचं वचन. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नको. मग माझे अपराध आठवू नको. तू आपल्या वात्सल्यानुसार तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. माझे स्मरण कर. It says in Psalms 25:7, "Do not remember the sins of my youth, nor my transgressions. According to your mercy, remember me, for your goodness' sake, O Lord." या ठिकाणी देवाचा दास बनतोय, पाच देवाजवळ प्रार्थना करतोय. Here the servant of God is praying. दुःखदायी आठवणी आहे.
It is a painful remembrance. तरुणपणामध्ये केलेली आता ती लक्षात आली. He remembered the sins he made in his youth. त्या आठवणी चांगल्या असतात. आता मी तुम्हाला सांगितलं माझ्या मित्रांच्या आठवणी. Now I told you the memories of my त्यावेळेस friends. त्यांना खूप बरं वाटत होतं. That time they used to feel good. पण आता त्या माझ्या बरोबर कधी भेटले तर त्यांना त्या दुःखदायक आठवणी But वाटतात. now when they meet, they find it very it's not आणि या pleasurable. ठिकाणी दावीद तेच करत आहे प्रिया. And here David is doing the same. तरुणपणामध्ये जे काय केलं तर तुम्हाला माहिती आहे का अनेक त्यांनी समागमाचं पाप केलं सगळ्या गोष्टी केल्या तर तो त्या आणि त्या दुःखदायक आठवणी म्हणून तो कळवळा करत आहे पित्याजवळ प्रार्थना करत आहे. And now he's remembering the sins of his youth, the painful memories of his youth. तो 6व्या वचनामध्ये काय म्हणतो पहा. हे हे परमेश्वरा, परमेश्वरा तू आपला कळवळा तू आपला कळवळा व वात्सल्यही आठीव व वाचले हे आठीव ती पुरातन काळापासून आहेत. ती पुरातन काळापासून आहे. पाहतो तो देवाला सांगत आहे. काय म्हणतो तो आवाज वाढवा. In verse 6 it says, Remember, O Lord, your tender mercies and your loving kindness, for they are from the old. हे परमेश्वरा तू आपला कळवळा व आपले वात्सल्य आठीव. Remember, O Lord, your tender mercies and your loving kindness. असं असतं दुःखदायक आठवणी असल्यानं मग आपण देवालाच आठवण करतो की तू आठव तुझं वात्सल्य तुझा कळवळा. If there are painful memories, we tell God, Remember your tender mercies and loving kindness. मग देव काय विसरणारा देव आहे की आपला. Is our God God who forgets? विसरतो का देव आपला. Can God forget? नाही विसरत. He will not forget. देवा आम्ही तर मानव आहे आम्ही पाप करणार आहे. तू तरी आम्हाला क्षमा कर. Lord, we are human, we will sin, but you forgive us. असं असतं. It is such. देवा चुकलो नाही म्हणायचं. God, I am mistaken, we do आम्ही not say चुकणार that. आहे देवा. Lord, we may go wrong. मग काय काय लोक असे काय काय तरुण असे पण आहेत. And some young people are this देव way. कळवळ्याचा देव आहे देव देवा करणारा देव आहे. God is a merciful God and loving करा kindness. आपण मागा क्षमा. And sin and ask for forgiveness. हालेलुया. Hallelujah. बरोबर आहे की इथं स्तोत्र करता पहा देवाचं वचन आहे तेव्हा ते देव आहे तसंच आहे बरोबर तिथं बरोबर मानवी स्वभाव बरोबर बाहेर येतो काय. It is the word of God. The human nature is described well in this. आता तो म्हणतो देवा तो आपला कळवळा आणि वात्सल्य ही आठीव. He says, Remember, O Lord, your tender mercies and your loving देव kindness. त्याचा कळवळा कधी विसरत नाही. And God never forgets his tender mercies. नव्या करामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला New सांगतं Testament, the scripture says, लोक समुदायाला पाहून येशूला त्यांचा कळवळा आला. The Lord had mercy on seeing the multitude of people, कारण तो कळवळ्याचा देव आहे. because He is a God of tender mercies. आम्ही नाश होतो हे त्याला पाहवलं नाही. He cannot see that we are being म्हणून त्या destroyed. पित्यानं आपला प्रिय पुत्र So पाठवला. He sent His beloved आणि येशू Son. ख्रिस्त जेव्हा जगात आला When Jesus Christ came on the earth, लोकांचे रोग लोकांचे प्रश्न लोकांनी दिशाहीन अवस्थेमध्ये ते सर्व समुदाय पाहिला आणि प्रभू येशूला त्यांचा कळवळा आला. and Jesus saw these people who were misguided, who were in trials and tribulations, and He had mercy on पण them. मग मी कसं म्हणू शकतो देवा तो आपला कळवळा आठव. How can I say, God, you remember your tender mercies? पण आम्ही मनुष्य आहोत. But we are human. स्वतःच्या चुका लवकर कबूल करणार We never confess our sins quickly. हा, इथं दावीदाने तेच केलेलं आहे. And David has done the same. देवालाच कळवळावा देवा तूच कळवळा आणि तुझं वात्सल्य आठव. He says, Remember your Lord, your tender mercies and your हे loving म्हणायचं काय kindness. मला क्षमा कर. Means He want to say, Lord, देवाने त्याला forgive me. क्षमा केली तो भाग वेगळा आहे. God has forgiven him. पण इथं मानवी स्वभावाचं दर्शन होतं. It represents the human nature. नवीन मराठीमध्ये गीत गातो ना जसा आलो काय ते निराधार ते गीत आहे आलो तसाच देव. It is a song, The way I've come, I give myself unto you. आम्ही चुकणारे आहोत देवा. Lord, we will go wrong. आम्ही धूळ आम्ही माती आम्ही हे आम्ही ते We are dust, we are this and तर etc. तू देव आहे क्षमा कर. But you, O God, forgive me. कळवळा आठव तूच कळवळा आठव तूच तुझं वात्सल्य आठव आणि आम्हाला क्षमा कर. You yourself remember your tender mercies and loving kindness and forgive us. हे परमेश्वरा तू आपला कळवळा व आपले वात्सल्य हे आठव. Remember, Lord, your tender mercies and your loving kindness. ती पुरातन काळापासून For आहे. they are of old. देवाला काय सांगतो तू तुझं वात्सल्य आणि तुझी करुणा कशी पुरातन काळापासून. Says your tender mercies and loving kindness are from of old. देव मनात म्हटलं असतं चांगली बरं झालं मला आठवण करून दिली. God might have said, better you reminded आणि me. मग पुढे 7व्या वचनामध्ये तो म्हणतो Further in verse 7 it हे says, परमेश्वरा O Lord, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नको. do not remember the sins of my youth nor my तू transgressions. आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. Remember to your mercy, according to your mercy, remember me. आणि तो आम्हाला आमचं स्मरण करणार देव आहे. He's a God who remembers us. म्हणून बायबल आम्हाला So सांगतं the Bible says, त्यानं आमची आठवण He केली remembered us आणि त्यानं आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं.
and He gave us eternal life. हालेलुया. Hallelujah. त्यानं आमची आठवण केली He remembered us, आणि आमच्यासाठी आपला एकुलता एक प्रिय पुत्र पाठवला. आमचे तारणाचा मार्ग त्यांनी मोकळा He केला. sent His only begotten Son to make a way for our salvation. म्हणून तरुणपणामध्ये केलेली पातक जर आम्ही त्या काळामध्ये जर तो सोडून देवाजवळ क्षमा मागितली नाही, If we do not ask for forgiveness for the sins तर committed in youth, आमच्या प्रौढावस्थेमध्ये आमच्या वृद्धाप काळामध्ये त्या आम्हाला दुःखदायक आठवणी होतात. in our later ages, in our old age, it will be painful memories for मग आम्ही us. देवाला त्याच्या दयेची आठवण करतो, So करून we देतो. आम्ही देवालाच त्याच्या वात्सल्याची आठवण करून So देतो. we remind God of His tender mercies and His आणि loving देवा- kindness. आणि आम्ही देवालाच म्हणतो ती पुरातन काळांपासून आहे. And we say, God, they are from old. पण आता जर देवाने मला सावध केलेला But आहे, if now God has warned me, वचन पाठवून सावध केलेलं through His आहे, word He has warned तर me, आत्ताच आपली पाप कबूल करा. so now confess your म्हणजे sins. वृद्धाप काळामध्ये त्या आठवणी दुःखदायक होणार So in नाही. old age, those won't be painful memories. त्यासाठी त्या तुम्हाला साक्षीमय अशा आठवणी And होतील. those will be your memories of मी testimony. त्या काळामध्ये चुकलो होतो I was wrong in that आणि age. लगेच मी देवाला क्षमा And immediately मागितली. I confess and मला ask for देवाने forgiveness. क्षमा And God केली forgave आणि me. माझं संपूर्ण जीवन देवाने आशीर्वाद दिला. And my entire life God has blessed me. हालेलुया. एक Hallelujah. शेवटचं वचन वाचूयात, आपण प्रार्थना करूया. यिर्मयाचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 25 वचन. 3 यिर्मया 3. आपण आपल्या लज्जेत लोळूया. तेच का? हो, 3:25. आपण आपल्या लज्जेत लोळूया, आमची अप्रतिष्ठा आम्हा झाको, कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे आणि आमचा देव परमेश्वर याच्या वाणीकडे लक्ष दिले नाही. It says in Jeremiah 3:25, we lie down in our shame and our reproach covers us, for we have sinned against the Lord our God, we and our fathers from our youth even to this day, and we have not obeyed the voice of the Lord our God. तरुणपणाची पापे, त्याचा परिणाम लज्जा आणि तीव्र खेद त्या ठिकाणी आहे. Effects of the sins of the youth is shame and reproach. आपण आपल्या लज्जेत लोळूया, We lie down in our shame आमची अप्रतिष्ठा आम्हा झाको, and our reproach cover us. कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे आणि आमचा देव परमेश्वर याच्या वाणीकडे लक्ष दिले नाही. For we have sinned against the Lord our God, we and our fathers from our youth even to this day, and have not obeyed the voice of the Lord our God. कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी कधीपासून, बाळपणापासून. We and our fathers from our youth we have sinned. आणि मग त्या तरुणपणामध्ये केलेल्या पातकांचा परिणाम काय आहे? आपल्या लज्जेत आपण लोळू, आमची अप्रतिष्ठा आम्हा झाको. The effect of the sin in youth is that we lie in our shame and our reproach covers us. सावध राहा. Be vigilant. त्यांनी हे पाप केले बाळपणापासून, आमच्या पूर्वजांपासून बाळपणापासून आतापर्यंत त्याच गोष्टी केलेल्या They आहेत. have sinned, they and their fathers from their youth. आमचा देव परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले आहे They have not obeyed the voice of God. आणि आमचा देव परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष दिले They नाही. have sinned against the God. आणि त्याचा परिणाम आहे लज्जा आणि तीव्र खेद. And the effect is shame and hatred. म्हणून बायबल आम्हाला सांगतं, संधी साधून घ्या, So दिवस वाईट आहे. Bible says, seize the opportunity because the days are bad. देवानं तुम्हाला वचन पाठवून जाग केलेलं आहे. God has made you vigilant by sending His word. तरुणांनो जागे व्हा, Young people, be vigilant. आपल्या देवाच्या मार्गामध्ये या. Come in the ways of the Lord. तरुणपणाच्या पापांपासून दूर राहा, Stay away from the sins of the youth, म्हणजे तुमचं तरुणपण आशीर्वादित होईल, so your youth will be तुमची blessed. प्रौढावस्था आशीर्वादित Your होईल, later years will be तुमचा blessed. वृद्धापकाळ आशीर्वादित Your होईल. old age will be blessed. तुमचं येणं जाणं आत्तापासून सर्व काळ देव सुरक्षित करेल. And God will keep your coming and going in safe. म्हणून आत्मिक जीवनाची सुरुवात बाळपणापासून असते. So spiritual life begins from the childhood. आई वडिलांनी सुद्धा आत्मिक जीवनामध्ये चाललं पाहिजे The parents also should walk in the spiritual आणि life, आपल्या लेकरांना बाळपणापासून त्या आत्मिक गोष्टीमध्ये वाढवण्याची सुरुवात केली and पाहिजे. they should also start raising their children in the spiritual things. कारण यांनी सांगितलं
सांगितलं की बाळपणापासून आम्ही तेच केले, चुकीचं काम केलेलं Because they आहे. have said we have sinned, done the same things from the youth age, पण young आता age. आमची अवस्था तशी नाही. But our situation is not that आम्हाला now. देवानं वचन पाठवलेलं God has आहे. sent His word. देवानं सुसमय आपला प्रिय पुत्र At the पाठवलेला आहे. right time He sent His आता Son. सबब सांगण्याची कारण नाही. Now there is no wait for any excuse. तुम्ही चुकला, तुमचं तुमच्या बरोबर. If you go wrong, it is upon you. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तरुणांनो सावध. Be vigilant, young people. तुमचे चांगले दिवस आहेत. These are your good days. देवाच्या सानिध्यामध्ये घालवा. Spend in the presence of आपल्या God. निर्माणकर्त्याचं स्मरण Remember करा. your Creator देवाचं गौरव करा. and give glory to the Lord. हालेलुया. Hallelujah. आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. This प्रभूला time. धन्यवाद देऊया. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन.